चंद्रपुर महानगर पालिका हमेशा सुर्खियों में बनी रहती है, जहां एक बार फिर जन विकास सेना ने पुरानी भूमिगत गटर योजना को लेकर एक अनोखा रोष दर्शाते हुए क्या आरोप किया, आइए देखते हैं इस खबर में। जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष तथा पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख ने बीते दिनों पत्र परिषद लेकर कहा था कि जन विकास सेना की ओर से महानगर परिसर में जनसंघर्ष अभियान चलाया जाएगा। इसी पार्श्वभूमि पर आज जन विकास सेना के नेता तथा पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख तथा अन्य पदाधिकारियों की मौजूदगी में एक अनोखे तरीके से मनपा का रोष व्यक्त किया गया, जहां उन्होंने पुरानी भूमिगत गटार योजना को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण की। तो आइए सुनते हैं इसके संबंध में स्वयं इस आंदोलन का नेतृत्व करने वाले पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख ने क्या कहा। सुमारे 15 वर्षापूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचं काम 90% पूर्ण झालं होतं, परंतु आता नवीन 506 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळालेली आहे। त्याचं काम सुरू झालं आहे। जुन्या भूमिगत गटार योजनेचा दुःखद अंत झालेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्या भूमिगत गटार योजनेचं या ठिकाणी दफनविधी केलेला आहे प्रतिकात्मक। आणि ही भूमिगत गटार योजना करतानाच्या अनेक आठवणी चांगल्या वाईट आमच्या आहेत। चंद्रपूरच्या सामान्य नागरिक जे जेव्हा लहान होते, प्रौढ म्हातारे अनेक लोकांना मानेचे मणक्याचे श्वसनाचे आजार या योजनेमुळे झाले होते। या काही वाईट गोष्टी आहेत आणि आमच्या तेव्हाच्या नगरपालिकेतील पदाधिकारी अधिकारी यांना मात्र त्यातून खूप चांगला फायदा झाला होता। आमच्या इथे अधिकारी 2-2% घेतात, प्रत्येकाला 1.5-2 कोटीचा असा फायदा झाला, त्यांच्या कुटुंबाला लाभ झाला। आणि मात्र आज 15 वर्षानंतर या भूमिगत गटार योजनेचं दुःखद निधन झालेलं आहे। आज आमच्या मनपाचे आयुक्त तसेच या ठिकाणच्या आकाचे आका, कलेक्टर ऑफिसमधले आकाचे आका, मंत्रालयातले आकाचे आका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चंद्रपूरचे 2 आकाचे आका या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी दफनविधीचा कार्यक्रम उरकलेला आहे। या भूमिगत गटार योजनेला शांती लाभो अशी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि चंद्रपूरकरांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या भूमिगत गटार योजनेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। टीटीवी के लिए वैभव की रिपोर्ट।